मधलाच गाण्यावाला. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालच्या वर्सोळी बीचच्या ब्लॉगमध्ये जे मी तुम्हाला जाताना सांगितलेलं, आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चाललो आहे का फेमस कंटेंट क्रिएटरच्या हॉटेलला. तर आज आपण तिथंच चाललो आहे. हॉटेल पुण्याचं आहे आणि हॉटेलचं नाव काय आहे हे मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेल गेल्यावर तुम्हाला फोटोसहित दाखवतो. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत जोडून आणि बघा नक्की पुण्याचं हॉटेल आहे. A few moments later. तर काय फायनली आपण आपल्या हॉटेलला पोचलो आहे आणि ते फेमस हॉटेल म्हणजे हॉटेल कोळीनबाई आणि ते हॉटेल आहे आपल्या नलिनी काकूचं. ही नलिनी काकू, नलिनी मुंबईकर, ह्यांना आपण इंस्टाला बघितलं असेल, खूप फेमस आहे ते. हे बघा, हे त्यांचं हॉटेल आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवतो. बघा, हे असा हॉटेलचा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि हे बघा बोर्ड त्यांचं, ही नलिनी काकू. नलिनी काकूकडे खूप फेमस ॲक्टर्स येतात, मराठीचे हिंदीचे सगळेच. आज आपण त्यांच्या रेस्टॉरंटला आलो आहे. मी तुम्हाला फुल रिव्ह्यू देतो ह्या ब्लॉगमध्ये, तर शेवटपर्यंत नक्की जोडून जा. स्टार्ट. तर आता आपण आपलं जेवण ऑर्डर केलं आहे. तुझी आपण काय काय ऑर्डर केलं सांग. आपण ऑर्डर केलं आहे सुरमई थाली ऑर्डर केली आहे सगळ्यांना. आपण चिकन मालवणी हंडी ऑर्डर केली आहे, कोंबडी वडे ऑर्डर केले आहेत आणि भाकरी ऑर्डर केली. आणि आपल्या डेझर्टला काय सांगणार आहे? आपण मोदक खाणार आहे, सोलकढी पिणार आहे. तर आपला जेवण ऑर्डर करून झालेलं आहे. तर थोड्या वेळातच जेवण येईल. मग आपण डायरेक्ट जेवणाला भेटू. Few moments later. तर मित्रांनो, हे आहे नलिनी काकूचं स्टुडिओ, म्हणजे हॉटेलमध्येच आहे त्यांच्या. हे बघू शकता, इथं ट्रायपॉड आहे त्यांचा. इथं ते शूट करतात. त्यांच्या चॅनलवर जितके पण व्हिडिओज आहेत ते सगळे इथेच शूट होतात. ह्या छोट्याशा रूममध्ये बघा, हे रूम आहे हा. इथेच आपल्या इथून एंट्रन्स आहे त्यांच्या हॉटेलच्या एंट्रन्सला त्यांचं ते आहे. परत इथे बघा बोट वगैरे ठेवली आहे. इथे तुम्ही फोटोज काढू शकतात. बेस्ट हॉटेल आहे. म्हणजे एकदा लाईफमध्ये व्हिजिट केलंच पाहिजे. तिथे आतमध्ये त्यांचं शूट करताना हे पण ठेवलेलं असतं, यूट्यूबचं प्ले बटन, सिल्वर प्ले बटन भेटलं आहे त्यांना. हे बघा त्यांचं हॉटेल. इथे बघा त्यांचं गॅसची शेगडी वगैरे. तिथे बघा वरती त्यांचे मसाले ठेवले, त्यांचे स्वतःचे मसाले आहेत. इथे असं बघा कस्टमरसाठी बसायला झोका वगैरे आहे. इथे खुर्च्या वगैरे आहेत, मस्त तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. तर मित्रांनो, हे होतं नलिनी काकूचं कोळीनबाई रेस्टॉरंट. आणि आता मी तुम्हाला पूर्ण एक रिव्ह्यू देतो काय हॉटेल कसं आहे. हॉटेल बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. काहीच कंप्लेंट नाही त्यांच्याबद्दल. सगळं खूप छान आहे.
सिटिंग अरेंजमेंट मोकळे आहेत, हवेशीर आहेत. परत असं पण नाही का खूप जुनं नाही का डिझाईन वगैरे खूप क्लासी डिझाईन आहे, मॉडर्न डिझाईन आहे. छान वाटतं एकदम. झाडं लावली आहेत सगळीकडे बघा, हे सगळे झाडं दिसत आहेत, या सगळीकडे झाडं लावली आहेत. त्याने काय होतं आहे, हवेशीर आहे, सगळं हवेशीर आहे. ए सी वगैरे नाही आहे, AC नाही आहे. हे एकदम ना गावचं फील देणार आहे. आणि जर तुम्ही जेवणाच्या टेस्टबद्दल विचाराल तर एक नंबर जेवणाची टेस्ट, खूप सुंदर, एकदम घरचा फील येतं जेवण खाऊन. मी खूप जागे सी फूड्स खाल्लेत, पण असं सी फूड नाही भेटलं. छान एकदम ऑथेंटिक, जे त्यांचं नाव आहे तेच, ज्या नावाने ते गोष्टी विकतात, ऑथेंटिक सी फूड, तर ते खरंच ऑथेंटिक आहे. आणि छान आहे एकदम. मॅनेजमेंट मेन म्हणजे खूप छान आहे, त्यांची मॅनेजमेंट खूप सुंदर आहे. प्रत्येक कस्टमरला अटेंड करतात पर्सनली. परत नंतर त्यांचे मॅनेजर येऊन विचारतात देखील का कसं होतं जेवण वगैरे, फीडबॅक विचारतात प्रत्येक कस्टमरला. आणि छान आहे, आवडलं मला ते रेस्टॉरंट. माझी मम्मी ॲक्च्युली नलिनी काकूंची खूप जुनी फॉलोवर आहे इंस्टाग्रामला. ती इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला दोन्हीला त्यांना खूप आधीपासून फॉलो करते. तर त्यामुळे मम्मीला आणायचं होतं एक, आणि मम्मीसाठी आम्ही इथं आलेलो. आणि ते विचारलं आम्ही त्यांच्या मॅनेजरला, तर ते बोलले का नाही आज ते नाही आहेत, कारण की त्यांचं कसं असतं, त्यांना घरचं पण बघायला लागतं ना, तर ते येऊन जाऊन असतात वीकडेजला पण असतात, पण येऊन जाऊन असतात. सो त्यामुळे नलिनी काकू आज काय आपल्याला भेटलं नाही. पण नलिनी काकू जर हा व्हिडिओ बघत असेल तर माझी मम्मी तुमची लय मोठी फॅन आहे. आणि त्यामुळे त्यांनी मग आता मम्मीला एवढं भेटायचं होतं, मग त्यांनी कॉम्प्लिमेंटरी मोदक दिले आम्हाला. ॲक्च्युली आम्ही मोदक ऑर्डर करत होतो, पण ते स्वतः बोलले का नाही ठीक आहे आम्ही कॉम्प्लिमेंटरी देऊ. मग त्यांनी कॉम्प्लिमेंटरी मोदक दिले. छान होते मोदक, पण एकदम घरचे. जरा गणपती आठवला, गणपती जवळ येतात, तर छान आहे एकदम. या नक्की विजिट करा. आणि इथंच आपला अलिबागच्या व्हिडिओजची सिरीज कंप्लीट होते. आतापर्यंत आपण ह्या व्हिडिओला पकडून 3 व्हिडिओ टाकले. एक व्हिडिओ आपला ह्याचा रिसॉर्टचा, एक व्हिडिओ वर्सोली बीचचा, आणि हा एक हॉटेलचा व्हिडिओ. हे 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेत. नक्की जाऊन ते बघा, पूर्ण बघा. त्यात प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल अलिबागला यायला तर ते 3 व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत. अलिबागच्या काही इम्पॉर्टंट जागेवर आपण फिरलो आहे, त्या जागेचे आपण व्हिडिओज बनवलेत. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओची लिंक मी देईलच. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला जर नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर असेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ ह्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील. तोवरसाठी बाय.